आज आपण पारंपरिक पद्धतीने तांदूळाच्या कुरडया बनवणार आहोत, ज्या बनवायला सोप्या आहेत, चवीला खूप भारी लागतात। तुम्ही एकदा बनवून वर्ष 2 वर्षभर याला साठवून ठेवू शकता, जराही खराब होत नाही। बिना तेलाचा वापर करता आपण ह्या कुरडई बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही आरामात 2 वर्ष साठवून ठेवू शकता। आणि तेलामध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकता दुप्पट फुलतात आणि चवीला खूप भारी लागतात। तर एकदा नक्की बनवून पहा या तांदूळाच्या कुरडई। आधीही मी तुमच्यासोबत गव्हाच्या कुरडईची रेसिपी शेअर केलेली आहे, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। त्या कुरडई बघू शकता किती मस्त अशा फुलतात, डब्बल फुलतात आणि खरंच चवीला खूप भारी लागतात। कुरकुरीत एवढ्या होतात ना, बिना सोड्याचा वापर करता तुम्ही हे बनवू शकता। बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी बनवणं खरंच खूप सोपं आहे। तर त्यासाठी इथे बघा मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। आता तांदूळ कोणता घ्यायचा ते सर्वात महत्त्वाचं आहे। ते इथे मी ना जो रेशनचा तांदूळ येतो तो घेतलेला आहे, जो जुना असतो। नवीन तांदूळ घ्यायचा नाही, ज्याचा भात चिकट होतो असे तांदूळ घ्यायचे नाहीत। रेशनचा साधा जाडा जो तांदूळ येतो ना तो घ्यायचा आहे। त्याने कुरडई मस्त होतात, छान फुलतात, एकदम परफेक्ट अशा तुमच्या कुरडई तयार होतात। आता हे तांदूळ मी स्वच्छ 2-3 वेळा धुवून, जोपर्यंत हे स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत धुवायचं आणि याला भिजत ठेवायचं आहे। 3 दिवस आपल्याला हे भिजत ठेवायचे। म्हणजे जसं आज सोमवारी मी भिजत घातलेलं आहे, तर सोमवार, मंगळवार, बुधवारी आपण हे तांदूळ रोज सकाळ संध्याकाळ यामधलं पाणी बदली करायचं आहे। लक्षात ठेवा, स्वच्छ धुवायचे आणि दुसरं पाणी घालून परत याला झाकून ठेवायचं। असं आपल्याला 3 दिवस करायचं आहे। यामुळे काय होतं, तांदूळ व्यवस्थित भिजला जातो। तर बघा 3 दिवस तांदूळ मी भिजत ठेवलेले होते। तांदूळ मस्त भिजले गेलेले आहेत। आता काय 3रा दिवस म्हणजे आज बुधवारचा संध्याकाळ आहे, त्यामुळे आज आपण हे तांदूळ वाटून घेणार आहोत। तर तांदूळामधलं जे सर्व पाणी आहे आपल्याला काढून टाकायचं, ते पाणी वापरायचं नाही आहे, लक्षात ठेवा। स्वच्छ पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे। त्यानंतर आपण हे तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत। आता थोडे थोडे तांदूळ घालून आपण हे मिक्सरमधून एकदम बारीक वाटायचं आहे बघा। जास्त एका वेळी जास्त घ्यायचे नाही। तर थोडे थोडे तांदूळ घेऊन यामध्ये दुसरं पाणी घालायचं आणि बारीक एकदम वाटायचं। शक्य होईल तेवढं बारीक वाटायचं आहे आपल्याला, लक्षात ठेवा। जेवढं बारीक जमेल तेवढं तुम्हाला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, हे बारीक वाटलेलं आहे, पण काय होतं कधी-कधी यामध्ये ना बारीक तांदळाचे कण वगैरे राहतात, तर तसं नको आहे। तर आपल्याला काय करायचं, हे गाळणीने जी रव्याची वगैरे बारीक गाळणी असते ना त्याने गाळून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही कपडा बांधूनही गाळून घेऊ शकता। त्यामुळे कुठलाही कण वगैरे राहण्याची शक्यता नसते। तर ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा। गाळून घेणं, किंवा जसं चाळणीने नसेल करायचं तर कपडा लावूनही तुम्ही गाळू शकता, पण गाळून नक्की घ्यायचं आहे। पटकन काम होतं, जास्त वेळ लागत नाही गाळायला। त्यामुळे आपल्याला जर रिझल्ट चांगला मिळत असेल तर आपल्याला गाळायला काहीच प्रॉब्लेम नाही। तर हे बघा गाळून घेतलेलं आहे। आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व जे तांदूळ आहेत पटापट असेच वाटून घेते, गाळून घेते, म्हणजे आपलं काम सोपं पडेल। तर हे आपण या पद्धतीने जे आहे सर्व तांदूळ मी बारीक वाटून गाळून घेते। बघू शकता जास्त वेळ लागत नाही, तांदूळ भिजलेला असतो ना त्यामुळे पटकन वाटला जातो। तर हा असाच तांदूळ मी सर्व वाटून घेतलेला आहे। आता यामध्ये पाण्याचं असं काही नाही की कमी झालं जास्त झालं काहीही प्रॉब्लेम नाही, कारण चीक खाली बसतो आणि पाणी वरती राहतं, ते आपल्याला काढूनच टाकायचं आहे। यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण वाटण्यासाठी आपल्याला पाणी घालावंच लागतं। आता बघा पुरा 1 दिवस ठेवल्यानंतर पूर्ण रात्रभर मी याला झाकून ठेवलं होतं, आणि यातलं आता वरचं अलगद पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। जास्त पाणी नाही आहे यामध्ये। जोपर्यंत चीक येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी काढायचं, आणि जसा चीक यायला लागेल तसं थांबायचं आहे, आणि चीक हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हा चीक ना जास्त खाली तांदळाचा बसत नाही। गव्हाचा जो चीक असतो ना तो तळाला एकदम घट्ट बसतो, त्यामुळे हे तांदळाच्या कुरडई करणं खरंच सोपं आहे। आता हे आपल्याला मापून घ्यायचं आहे, तर काय करणार, एखादं भांडं घ्यायचं मोठं, त्याने म्हणजे मापून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण कळतं, पाण्याचं प्रमाण परफेक्ट लागतं। आता हे जेवढं आपल्याला चीक झालेलं आहे तेवढंच बघा, इथे मी पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। जाड बुडाचं भांडं असतं ना ते घ्यायचं। ते मी कुकर घेतलेलं, कुकर कसा जाड असतो, आणि हा माझा कुकर मोठा आहे त्यामुळे मी कुकरामध्ये पाणी घेतलेलं आहे, जे खाली जास्त लागत नाही। आता हे पाण्यामध्ये घालूया मीठ। तर इथे 2 चमचे मी घालते मीठ,
मीठ वाळवण्याच्या पदार्थामध्ये जास्त घालायचं नाही. 1 किलो तांदळासाठी 2 चमचे मीठ बस होतं. तुम्ही टेस्ट करून बघा, तुम्हाला असं वाटतं आहे की मीठ कमी वाटतं आहे तर मग थोडंसं घालू शकता. आता छान अशी उकळी होऊ द्यायची पाण्याला. बघा उकळी आल्यानंतर काय करणार आहे मी ते यामधलं हे पाणी थोडं काढून ठेवणार आहे. का तर आपण जेव्हा चीक घालतो ना यामध्ये आणि ते भांड्यामध्ये लागलेलं चीक असतो ना, तो मग हे पाणी घालून धुवून आपण हे वापरू शकतो. त्यामुळे थोडंसं पाणी आधीच काढून ठेवायचं. आता हा सर्व चीक घालून घेतलेला आहे. आता या भांड्यामध्ये मी पाणी घालते आणि तेही यामध्ये घालून घेणार आहोत आपण. बघा आणि गॅस एकदम कमीवरतीच ठेवला आहे आता मी. म्हणजे एकदम फास्टही नाही, एकदम मंदही नाही, मध्यम असा ठेवलेला आहे. आणि पटापट आपल्याला हा तांदळाचा चीक जो आहे चांगला घोटत राहायचा आहे, सोडायचा नाही आहे अजिबात. नाही तर काय होईल माहिती आहे, गुठळ्या होतील. त्यामुळे पटापट असं मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही पाहिजे असेल तर कोणाची मदतही घेऊ शकता. पण जसं जसं हा चीक घट्ट होतो ना, खूप म्हणजे त्रास होतो फिरवायला, जड जातं. त्यामुळे जर कोण जेंट्स वगैरे असेल तर त्याची तुम्ही मदत घेऊ शकता. ते बघा जसं जसं हे घट्ट होत जातं आहे ना, तसं थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम येत जाईल, कारण खूप जड पडतं हे फिरवणं. तर हे बघा आता जसं मी इथे चमचा घेतला आहे, तुम्ही लाटणीही घेऊ शकता. तर हे बघा चीक आता मस्त आपला घट्ट होत आलेलं आहे. यामध्ये जास्त गुठळ्या वगैरे तुम्हाला बघू शकता दिसत नाही आहेत. जसं जसं आपण याला शिजवत जाऊ ना, यामध्ये जराही गुठळ्या राहणार नाहीत. त्यामुळे काय करायचं आहे, पटापट फक्त मिक्स करत राहायचं आहे. खालून व्यवस्थित वरपर्यंत असं घोटून घोटून मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे तळाला लागणार नाही. काळजी खूप घ्यायची आहे. तर आता गॅस एकदम कमीवरती ठेवलेला आहे मी, बघू शकता. आणि आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर जसं जेव्हा घट्ट होईल ना, तेव्हाच याला आपल्याला शिजवत ठेवायचं असतं. तर चमच्याचं सर्व पीठ आपण काढून घ्यायचं आहे. आता पाण्याचा हात घ्यायचा आहे, हाताला पाणी लावून आणि हे सर्व व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित वाफ लागते. आणि गॅस कमी ठेवून कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागतात आपल्याला हा चीक शिजवायला. पण 5-5 मिनिटांनी हा चीक बघा असा चांगला वर खाली करायचं आहे, म्हणजे एकसमान चीक शिजला जातो. नाहीतर काय होईल, खालच्या साईडला चीक शिजेल आणि वरती तसाच राहील. त्यामुळे 5-5 मिनिटांनी आपण हा चीक असा मस्त असा वर खाली करून छान असा शिजून घ्यायचा आहे. मस्त दणदणीत अशी वाफ आलेली आहे, बघू शकता. तसंच अजून आपल्याला आता 5 मिनटं झालीत, अजून 10 मिनटं किंवा जोपर्यंत आपलं चीक व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता चीक हाताला चिकटतो आहे अजून ना, म्हणजे आपल्याला हा चीक शिजवणं अजून गरजेचं आहे. आता चीक शिजला कसा आहे ही ओळखण्याची मी तुम्हाला पुढे ट्रिक सांगणार आहे. तर आता काय करायचं, परत चमच्याचं सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. हाताने परत हात ओला करून याला व्यवस्थित प्लेन करून परत त्याला शिजू ठेवायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवायची आहे, नाहीतर खाली लागू शकतं. फक्त 5-5 मिनिटांनी आपल्याला चेक करत राहायचं आहे. खाली लागत तर नाही आहे ना, ही काळजी घ्यायची आहे. नाहीतर काय होतं, अर्धं मिश्रण खाली लागून आपलं वेस्टेज जातं, मग कुरडया कमी होतात. हे बघा परत 5 मिनिटांनी मी त्याला छान असं परत वर खाली करून शिजवून घेणार आहे. आता 10 मिनटं झालेली आहेत, आपल्याला 15 मिनटं तरी चीक शिजवू द्यायचं आहे. असं अलगद सगळं खालून वरपर्यंत असं करत जायचं आहे, म्हणजे एकसमान आपला चीक शिजतो. परत हाताने थोडंसं चेक करून बघायचं आहे. मस्त असा आपला हा चीक आता शिजलेला आहे. आता गॅस करूया बंद आणि आपल्याला काय करायचं, गरम गरम चीक आहे ना तोपर्यंतच याला आपल्याला कुरडया पाडून घ्यायच्या. तर चकलीचा साचा इथे घेतलेला आहे, त्याला छोट्या वड्या जी असते ना शेवयांची प्लेट ती लावून घेतलेली. जास्त मोठीवाली असते ना ती नाही लावायची, नाही तर कुरडया खूप तळल्यानंतर ही जाड वाटतात. त्यामुळे जी एकदम बारीक असते ना ती वापरली ना तर कुरडया दिसायलाही सुंदर दिसतात आणि तळल्यानंतरही छान अशा फुलतात. दाबून दाबून यामध्ये हे पीठ भरायचे. गरम गरम असतानाच करायला सुरुवात करायची. काय होतं माहिती आहे, चीक जसा थंड होईल ना मग तुम्हाला कुरडया पाडायला खूप त्रास होईल, घट्टपणा येईल आणि व्यवस्थित कुरडया होणार नाहीत. आता इथे चटईवरती मी एक प्लास्टिक अंथरलेलं आहे आणि प्लास्टिकवरती इथे आपण ह्या कुरडया काढून घेणार आहोत पटापट. किंवा तुम्ही कापडावरतीही कॉटनच्या काढू शकता. बघू शकता किती सोपं आहे, मस्त दिसतात, पटापट होतात आणि किती छान अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरडई झालेल्या आहेत. सुकल्यानंतरही मस्त अशा आपल्या कुरडया तळल्यानंतरही पांढऱ्या शुभ्रच होतात पटापट. आता तुम्हाला इथे कुरडया किती मोठ्या छोट्या साईज तुम्हाला आवडते त्याप्रमाणे बनवू शकता.
तर इथे मी साधारण मध्यम अशा आकाराच्या ह्या कुरडया करून घेते आहे. बघू शकता जराही तार वगैरे तुटत नाही, कारण का जर व्यवस्थित चीक शिजला ना तर तुमच्या कुरडया परफेक्ट होतात. नाहीतर काय होतं माहिती आहे, सुकल्यानंतर त्या कुस्करतात. त्यामुळे चीक व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे. 5-5 मिनिटांनी असं चेक करत तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 मिनटं तुम्हाला हा चीक जो आहे शिजवून घ्यायचा आणि परफेक्ट अशा आपल्या कुरडया बघू शकता पाडल्या जात आहेत मस्त आणि खरंच चवीला खूप भारी लागतं. आणि जेव्हा आपण असे वाळवणाचे पदार्थ स्वतः घरी बनवतो ना, त्याचा आनंद काही औरच असतो. तर ह्या कुरडया बघा मी अशा मस्त सर्व करून घेतलेल्या आहेत. ह्याला आता उन्हामध्ये 2-3 दिवस छान असं वाळवून घ्यायचं आहे. तर आता अजून माझ्याकडे ऊन आलेलं नाही, त्यामुळे मी अजून पंख्यावरती वाळवणार आहे आणि जसं ऊन येईल त्या वेळीच उन्हामध्ये या छान अशा वाळवून घेणार आहेत. कारण ह्या कुरडया कशा लवकर उठून सकाळीच करायच्या असतात ना, त्यामुळे मी लवकर सुरुवात केलेली आहे आणि छान असं 2-3 दिवस याला मी उन्हामध्ये कडक अशा उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर बघू शकता आपल्या कुरडया छान अशा वाळल्या गेलेल्या आहेत आणि मस्त दिसत आहेत. खरंच जेवढ्या व्यवस्थित वाळवाल तेवढ्याच त्या कुरडया तुमच्या जास्त दिवस टिकतात. त्यामुळे 2 ते 3 दिवस तुम्हाला हे उन्हामध्ये छान अशा वाळवून घ्यायच्याच असतात. आता ह्या कुरडया बघू शकता तेलामध्ये टाकतात कशा मस्त दुप्पट फुलतात आणि चवीलाही खूप भारी लागतात. एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायचं आहे बरं का, ह्या तांदूळाच्या कुरडया तुम्हाला कशा वाटल्या? दुप्पट फुलणाऱ्या ह्या तांदूळाच्या कुरडई चवीला खरंच खूप भारी लागतात. पावसामध्ये आपण ह्या कुरडया खातो ना, मुलांना भूक लागली मध्ये संध्याकाळच्या वेळी तर पटकन तुम्ही तळून देऊ शकता. खरंच मुलंही आवडीने खातात, कारण चवीला खरंच खूप भारी लागतात. तर तांदूळाच्या कुरडई, गव्हाच्या कुरडई कशा बनवायच्या तेही मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. साबुदाणा बटाटा चकली या सर्व रेसिपी आहेत त्या तुम्ही पाहू शकता. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बरं का. सोबतच चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जी बेल आयकॉन असते ना ती क्लिक करायची, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे लवकरात लवकर बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत गरमागरम कुरकुरीत अशा ह्या तांदूळाच्या कुरडई.